सभापती महोदय, विधेयक तर मांडलेलं आहे, परंतु जसं आधीचा कायदा आपण विधेयक मंजूर केलं त्याच्यानंतर तुम्ही तसाच प्रकार या विधेयकामध्ये आहे माझ्या मते। कशाचे हे जे विधेयक आहे महाराष्ट्र सहकारी संस्था याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्या पतपुरवठा करणाऱ्या विविध कार्यकारी सोसायट्या असतील किंवा आहेत आणि मला वाटतं बिगर शेती असणाऱ्या संस्था आहेत, याच्यातलं प्रामुख्यानं सहकार मंत्री महोदय याच्यात जे आपण पहिलं जे मांडलेलं आहे की विविध कार्यकारी सोसायटीमध्ये ज्याला 10 गुंठ्यापेक्षा कमी जमीन नसेल, शेत जमीन आहे, त्याला आपण सभासद करून घ्यावं। मला वाटतं हे जुनं आहेच ऑलरेडी। जर एखाद्या सोसायटीला अर्ज केला आणि त्यांनी जर स्वीकारला नाही तर ARच्या माध्यमातून हे सभासद होता पण येतं। त्याच्यात फार काही मोठ्या गोष्टी किंवा अडचणी आहेत अशातला मुद्दा नाही, परंतु या निमित्तानं आपण विविध कार्यकारी सोसायट्यामध्ये अशा पद्धतीनं सभासद करून घ्यावं ज्याच्याकडे 10 गुंठ्यापेक्षा जमीन जास्त आहे। अशा पद्धतीनं या विधेयकात तरतूद असताना या विविध कार्यकारी सोसायट्यांची परिस्थिती काय? आजच्या घडीला मराठवाडा असेल, विदर्भ असेल, आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे आपण ज्या भागातून आहात तिथल्या विविध कार्यकारी सोसायट्यांची स्थिती काय। आज जेवढे सभासद या विविध कार्यकारी सोसायटीचे त्याच्यातल्या 60% लोकांना अद्यापपर्यंत मागच्या 10 वर्ष कधी कर्ज सुद्धा भेटलं नाही सभापती महोदय। तेही सगळ्यांचं नाही सतीश भाऊ, नवं जुनं, तेही 30-40% लोकांचंच नव्याचं जुनं आपल्याला म्हणतात। आपण ज्याला चांगला शब्द नूतनीकरण आहे, परंतु आपल्या ग्रामीण भाषेत नव्याचं जुनं, जुन्याचं नवं याला म्हटलं जातं। आणि म्हणून खऱ्या अर्थानं जिल्हा बँक या ज्या विविध कार्यकारी सोसायट्या यांना पतपुरवठा सभापती महोदय करत असतात, पण या सगळ्या विधेयकातून होणार काय? समजा सभासद झाले तर होणार काय? ऑलरेडी जवळपास 60% सभासदांना कोणतंही कर्ज दिलं जात नाही। कर्ज दिले जात नसताना याला कारणं अनेक आहेत। साध्या गोष्टी, माझ्याकडे एका गावच्या सोसायटीचे आकडेवारी सभापती महोदय की या विविध कार्यक्रम म्हणजे हा महाराष्ट्रातल्या सहकाराचा मोठा मुद्दा आहे। हा काय फक्त एका गावचा नाही आहे मंत्री महोदय, तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। एक सिंपल एका छोट्या गावचं मी उदाहरण देतो की आमच्याकडे एक वैजापूर तालुक्यात पालखेड गावाची सोसायटी, विविध कार्यकारी सोसायटी, याला शेतकऱ्याकडून 1 कोटी येणं आहे आणि बँकेला 6 कोटी देणं आहे। याला अनिष्ट तफावत जी आहे ही सगळीकडं मला वाटतं जे सहकार क्षेत्रातले त्यांना याची चांगल्या पद्धतीनं जाणीव आहे आणि या प्रश्नावर कधीतरी एकदा देश पातळीवर विचार होण्याची आवश्यकता आहे। प्रवीण भाऊ, अनिष्ट तफावतीच्या विषयी मी उदाहरण दिलं की एका सोसायटीला 1 कोटी रुपये येणं आहे, देणं बँकेला 6 कोटी आहे। शेतकऱ्यांकडून जे कर्ज घेतलेले त्याच्यावरून 1 कोटी यायचं आहे। म्हणून माझा मुद्दा असा आहे की ऑलरेडी 60% लोकांना आपण कर्जच देत नाही आणि नव्याने आता आपण सभासद करून घेणार। खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सभापती महोदय, भूविकास बँक जी होती आधी, ही भूविकास बँक जशी बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि नॅशनलाइज बँकांना कर्ज पतपुरवठा करा अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं या सगळ्या विविध कार्यकारी सोसायटींची परिस्थिती अतिशय भयावह आत्ताच्या घडीला, मला पश्चिम महाराष्ट्राचं माहिती नाही, परंतु विदर्भ आणि मराठवाड्यातल्या विविध कार्यकारी सोसायटींची परिस्थिती अतिशय भयावह आहे। आणि म्हणून अतिशय नाममात्र या विविध कार्यकारी सोसायट्या म्हणजे जिरायतीला 7,000 रुपये, बागायतीला 18,000 अशा प्रकारची स्थिती अजूनही। आणि म्हणून मग या सगळ्या याच्यात आड्यातच नाही तर पोहरत कुठून येणार अशी स्थिती आहे। आणि म्हणून या विधेयकाच्या निमित्तानं मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करेल की या गावातल्या विविध कार्यकारी सोसायट्या खऱ्या अर्थानं गावाची भरभराट होती,
आजही गावातला सोसायटीचा चेअरमन म्हटलं तर त्याचं एक मोठं वजन, भले 10 वर्ष 20 वर्ष 30 वर्ष जुना असो तो चेअरमन, त्याचं आजही वजन तेवढंच असतं, त्याचं गावात तेवढाच एक प्रतिष्ठा असते. परंतु आताच्या घडीला ही फक्त ओसाड गावची पाटील की अशा पद्धतीनं विविध कार्यकारी सोसायट्या झालेल्या आहे सभापती महोदय. आणि म्हणून याला पतपुरवठा करण्यासाठी विशेषतः जिल्हा बँकांना, आता प्रवीण भाऊ मुंबईच्या लोकांना करतात, परंतु ग्रामीण भागातल्या लोकांना काही पतपुरवठा मुंबई बँकेच्या वतीनं होत नाही. जिथं मिळतं तिथंच लावतात ते, जिथं मिळत नाही तिथं लावत नाही. बरोबर आहे की नाही? नाही, ते नवजुन्याच्या बाबतीत नाही 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 प्रवीण भाऊ, माझा मुद्दा वेगळा आहे. नाही काय हरकत आम्ही नाही. नाही, एक मिनिट तुमच्या माहितीसाठी, उलट चुकीचं मुंबई बँक काम करते आणि नाही, कारखान्यांना कर्ज ज्यांना कोणी देत नाही त्यांना आम्ही देतो, सुतगिरण्यांना आम्ही देतो, बच्चू भाऊचे आमच्या प्रोसेसिंग युनिट होतं आम्ही दिलं, सतीश राव आहे इथे, सदाभाऊ शेतकरी नेते, त्याच्यामुळे जरा विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत ते, आणि चांगलं काम करणाऱ्या बँकेच्या बाबतीत रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये एवढ्यासाठी मी बोललो. चुकीचं नाही, मी चांगल्याच अर्थानं बोलतोय. मी चांगल्या अर्थानं असं बोलतोय की माझा मुद्दा असा आहे, मला असं म्हणायचं की जिथं रिपेमेंट होईल, जिथं फायदा आहे तिथंच लावते बँक, असं मला म्हणायचं आहे. मला असं वाटतं ग्रामीण भागातल्या लोकांना या सोसायट्यांचं चांगल्या पद्धतीनं दुःख माहिती असेल आणि फायदा महत्त्वाचा माहिती असेल आणि महत्त्व सुद्धा माहिती आहे. म्हणून मला असं वाटतं हे विधेयक येत असताना जसं आपण सभासद करून घेण्याचा कायदा करतो, तर मग कर्ज देण्याचाही कायदा घ्यायला पाहिजे. मग त्याला तशा पद्धतीनं फायनान्स होण्याची सुद्धा सिस्टीम राज्य स्तरावर उभी राहिली पाहिजे. आणि हेही आपल्याला करावं लागेल. मागच्या काळात देशाचे सहकार मंत्री म्हणून अमितभाई शहा झाल्यानंतर मला वाटतं या सोसायट्यांना काहीतरी बहुउद्देशीय सोसायट्या करण्याचा निर्णय झालेला आहे. आणि या बहुउद्देशीय सोसायट्यांच्या माध्यमातून काहीतरी परिवर्तन या सगळ्या सोसायट्यात होईल अशी सुद्धा आशा शेतकऱ्यांना सभापती महोदय लागलेली आहे. आणि म्हणून माझा या विधेयकातून या विविध कार्यकारी सोसायटीच्या बाबतीत एवढाच माझा सिंपल मुद्दा आहे की आज या संस्था खताला असेल, बी बियाणे असेल, फर्टिलायझर्स असेल, याला कर्ज पुरवठा करतात. परंतु हा कर्ज पुरवठा होत असताना आताच्या घडीला या संस्था आणि मग परिणामी पुन्हा आपलं पुढचं विधेयक आहे, सावकारीकडं लोकांना वळावं लागतं अशा प्रकारची स्थिती. त्याचं सुद्धा पुढचं आपलं विधेयक सावकारीचं सुद्धा आहे. कारण या सोसायट्या मला असं वाटतं बंद पडत आल्यामुळं आत्ताच्या घडीला सावकारीचं मोठं पेव ग्रामीण भागामध्ये सभापती महोदय वाढलेलं आहे. आणि म्हणून या विधेयकात जसं आपण सभासद करणार आहे तसं त्यांना पतपुरवठा करण्यासाठी सरकार काही धोरण येणार का, करणार का, हा माझा प्रश्न आहे. दुसरं, या सगळ्याच्यामध्ये सोने तारण कर्जाविषयी ज्या बिगर कृषी सहकारी पतसंस्थांना नाममात्र सदस्यांना देखील सोने तारण कर्ज वितरण करणे शक्य व्हासाठी काही सुधारणा केलेल्या आहे, हरकत नाही. परंतु आधीच्या सुद्धा काही संस्थेची काही उदाहरणं आहे की आमच्या संभाजीनगरात एक आदर्श नागरी सहकारी पतसंस्था आहे, 75 ठेवीदारांचा मृत्यू झाला सभापती, 75. कारण 3 वर्षापासून 50,000पेक्षा जास्त रकमेच्या ठेवी आजही मिळाल्या नाही. आणि ह्या सगळ्या मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आतापर्यंत 75 ठेवीदारांचा मृत्यू झालेला आहे सभापती महोदय. आणि म्हणून जर अशा पद्धतीने या सगळ्या संस्थेची स्थिती, मलकापूर बँकेसारखी बँक जी मोठी बँक आहे, जी मला असं वाटतं विदर्भातले एक मोठे नेते ही बँक चालवत होते, जे विधानसभेचे सदस्य आहे बहुधा, आज या बँकेमध्ये सुद्धा 100 कोटीपेक्षा जास्त ठेवी अडकलेल्या आहे सभापती महोदय. मलकापूर बँक सारखी बँक जी होती प्रभावीपणे चालवली जात होती. ठीक आहे, जे चालवले जात होते त्यांनी चुकीनं दुसऱ्याच्या हातात दिली, स्वतःच्याच नातेवाईकाच्या हातात दिली, म्हणून या सगळ्या याला सामोरं जावं लागत असेल. परंतु आज
या ठिकाणी 100 कोटीच्या पेक्षा जास्त ठेवी अडकलेल्या आहे सभापती महोदय. प्रशासक नेमूनही मला असं वाटतं काही फायदा होत नाही बँकेकडे पूर्ण प्रॉपर्टी, कारण बँकेकडे प्रॉपर्टी असूनही जप्त केल्यानंतर ते विकायचे पण नियम आहे सहकार मंत्री महोदय, बरोबर का नाही? असं कोणत्याही मनाला येईन असं देता येत नाही. मग त्याचं रेडी रेकनर काढावं लागतं, बाजारभाव काढावं लागतं, आणि त्याच्यात लोक कोणी येत नाही. परिणामी त्या प्रॉपर्ट्या तशाच पडतात, त्या मातीमोल होतात, त्या कुजतात, सडतात, परंतु ज्याच्या पैसे त्या संस्थेत अडकलेले त्याला काही दिल्या जात नाही. सभापती ज्ञानराधा मल्टी स्टेट क्रेडिट सोसायटी तिचं पण तसंच आहे. आणि म्हणून अनेक संस्थांनी अशा पद्धतीनं अपहार केल्याच्या घटना मागच्या काळामध्ये सभापती महोदय घडलेल्या आहे. सोनं तारण कर्जाविषयी याच्यात म्हटलेलं आहे, पण मागच्या काळात काही गोष्टी अशा पण घडलेल्या आहे की बोगस सोनं दिलं, संस्था आणि घेणाऱ्याच्या संगनमताने कर्ज पण त्याला दिलं, नंतर तपासणी केलं तर ते सोनं खोटं आढळल्याच्या घटनासुद्धा या महाराष्ट्रात घडलेल्या आहे सभापती महोदय. आणि म्हणून हे सगळे कायदे आपण आणले की जो टेम्पररी मेंबर होईल त्याला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीनं सोनं तारण कर्ज देता येईल. मला वाटतं या सगळ्या गोष्टी, मागच्या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन येणाऱ्या काळामध्ये या कायदे, हे आवश्यक आहे कायदे, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं कारण नाही, परंतु या कायद्यातून जसं कायदे आपण चांगल्या हेतूनं करतो त्याचा वाईट हेतूने याचं वापरलं जातं. म्हणून सोने तारण कर्जाचा सुद्धा याच्यामध्ये निश्चित आजच्या घडीला बाकी कर्ज नाही भेटलं तर लोक घरातलं काय किडूक मिडूक आपल्याला ज्याला म्हणता येईल सोनं देऊन ताबडतोब फायनान्स घेत असतात, परंतु काही याचा मिसयूज सुद्धा संस्था आणि ग्राहकाच्या संगनमताने होण्याचे प्रकार घडलेले. वाटतं याविषयी सिक्युरिटी, सुरक्षितता बँकेची पण असेल, संस्थेची पण असेल आणि ग्राहकाची पण असेल, कारण या दोन्ही गोष्टी, संस्था सुद्धा टिकली पाहिजे, ग्राहकाचा फायदा झाला पाहिजे. या हेतूनं मला असं वाटतं या सगळ्या विधेयकामध्ये कशा पद्धतीनं विचार करता येईल तो करावा, अशा प्रकारच्या विधेयकाच्या निमित्तानं मी भूमिका मांडतो आणि या सुधारणा मी सुचवतो. धन्यवाद. सभापती महोदय,